महत्वाचा आहे. आजचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन सगळ्यात जास्त वाचनाची आवड असणारे आणि त्याच दिवशी आपल्या सरांना आपण आपल्या संस्थेचे सहसचिव माननीय पवार साहेब, त्याचबरोबर उच्च माध्यमिकचे सहसचिव माननीय मेहकुदे साहेब यांच्या हस्ते आपण त्यांचं कौतुक केलं. ही आपल्यासाठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे आणि सरांच्या पुढच्या यशासाठी आपल्याकडून सगळ्यांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण आणि संशोधन संस्था यांच्या वतीनं शिक्षक आणि अधिकारी यांच्या स्पर्धा आपल्या राज्यभरामध्ये आयोजित केल्या आहेत. त्याच्यामध्ये तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेमध्ये मी माझ्या स्वतः लिहिलेल्या एका कवितेचं सादरीकरण केलं होतं. बऱ्याच स्पर्धांमध्ये मी स्वतः परीक्षक म्हणून जातो, परंतु स्पर्धक म्हणून गेल्यानंतर जसं तुम्हाला एक दडपण असतं तसं माझ्यावरही होतं. पूर्ण सातारा तालुक्यामधून वेगवेगळे शिक्षक आपल्या स्वतः लिहिलेल्या कविता घेऊन त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी सादर केल्या. त्यासोबत मी ही माझी कविता सादर केली आणि त्या कवितेला त्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळाला. परंतु आता ती कविता पुढं जिल्ह्याला आणि त्यानंतर पुढील स्पर्धेसाठी जाणार असल्यामुळं त्या स्पर्धेत असल्यामुळं त्या कवितेचं कुठं सादरीकरण किंवा सोशल मीडियावर ती कविता कुठे टाकता येत नाही. त्यामुळे मी ती कविता तुमच्या समोर आता सादर करू शकत नाही. परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्या निमित्तानं एक छोटस गीत आहे, एक 2-4 शब्दाचंच मी तुमच्यासमोर सादर करतोय. कष्ट केले तर माझ्या भीमनी, कष्ट केले तर माझ्या भीमनी, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले तर माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जाण त्याची तुम्हारा